शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। आषाढी एकादशीला राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला। नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करताना बँकेचे सर्व्हर डाऊन होऊ नयेत म्हणून सरकारने आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी सर्वात आधी सोडण्याचा निर्णय घेतलाय। ज्या जिल्ह्यांमध्ये यंदा मान्सूनच्या सुरुवातीला खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज होती, त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले होते की ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक भार जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत आणि यामुळेच डीबीटीचं बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले। शेतकरी बांधवांना उत्सुकता असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत देखील फडणवीसांनी महत्त्वाची बातमी दिली आहे, ती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 15 जिल्ह्यांमध्ये जे वाटप झाले त्यासाठी एकूण 1774 कोटी रुपयाचा मोठा निधी हा बँकेमध्ये कशा प्रकारे वर्ग केला आहे हे देखील समजून घ्या। कारण काही शेतकऱ्यांची खाती ही खाजगी बँकेमध्ये आहेत तर काही शेतकऱ्यांची खाती ही सरकारी बँकेमध्ये आहेत आणि यावेळी आता आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा 4,000 रुपये म्हणजे 2 हप्ते एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यावेळी बँकेचे नवीन नियम लावण्यात आले होते आणि त्यानुसारच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। त्यामुळे काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये जमा झाले आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये अजून कृषी विभागाकडून वाटपाची यादी बनवण्याचं काम सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी कृषी विभागाने नवीन GR जाहीर केला आहे। कारण आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती सरकारकडून मिळालेली 4,000 रुपयांची जी रक्कम होती त्यासाठी सरकारने जिल्ह्याची निवड करताना ज्या जिल्ह्यांमध्ये आधार लिंकिंग आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाली होती त्या जिल्ह्यांचा फायनल डेटा तपासून पहिल्या टप्प्यासाठी या जिल्ह्यांची निवड केली आहे। त्यामुळे विठुरायाच्या कृपेने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णयाने या जिल्ह्यातील नागरिकांना 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। त्याचबरोबर हवामान खात्याच्या अहवालानुसार ज्या भागामध्ये पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे त्या शेतकऱ्यांना देखील आता 4,000 रुपयाचा लाभ मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। शेतकरी बांधवांनो, एका बाजूला आषाढी एकादशीचा आनंद असतानाच मंत्रालयातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केले। फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत की आषाढी एकादशीला शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळाले, परंतु या सोबतच कर्जमाफीच्या मुद्द्यावर देखील मंत्रालयातील हालचालींना वेग देण्याचा आदेश देण्यात आला। नियमित कर्ज फेडणारे शेतकरी असू दे किंवा थकीत कर्जदार असू दे या सगळ्यांसाठी त्याचा राज्य सरकार पावले उचलणार आहे, याबद्दलचे संकेत देखील फडणवीस साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुहेरी फायदा मिळाला। आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तर जमा झाले आहेत, परंतु आता कर्जमाफीचा निर्णय देखील लवकरात लवकर लागू होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं हे खाजगी बँकेमध्ये असेल आणि तुमचा आधार लिंकिंग असेल तर तुमच्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। पण जर तुमचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया सारख्या महाराष्ट्र ग्रामीण बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी तब्बल 60% निधी हा राज्य सरकारने सोडलेला आहे। परंतु हे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहेत असं नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता सोडत असताना सरकारने नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांना याचा लाभ वितरित केला आहे। कृषी विभागाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। मित्रांनो, मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाने उच्चस्तरीय बैठक घेतली होती आणि त्यामध्ये एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा डेटा मुख्य सर्व्हरवर प्रोसेस केला गेला, परंतु महा IT सर्व्हरने बँकांमध्ये पैसे सोडताना अत्यंत हुशारीने नियोजन बांधलं होतं। त्यामुळे सरकारने 2 सत्रामध्ये हे पैसे वाटपाचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील फक्त 15 जिल्ह्यांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे जमा झाले आहेत आणि उरलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम पार पडणार आहे।
यंदाच्या या वितरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरती तांत्रिक भार येऊ नये आणि बँकेचे सर्व्हर क्रॅश होऊ नयेत म्हणून कृषी विभागाने अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोर पावले उचलली आहेत। या विशेष नियोजनानुसार उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांची विशेष प्राधान्य यादी बनवण्यात आली आहे आणि त्यानुसारच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडले गेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची डिजिटल प्रमाणीकरण आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण झाली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वितरण पार पडले। या संपूर्ण निधीची वितरण करत असताना सरकारने जिल्हा मध्यवर्ती आणि खाजगी बँकांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध विभागणी केली आहे आणि या नियोजनानुसार एकूण निधी हा तब्बल 60% निधी पूर्णपणे सरकारने ग्रामीण बँकांकडे सुपूर्द केला आणि त्या जिल्ह्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकांचा समावेश होता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। जेव्हा सकाळी आषाढी एकादशीच्या दिवशी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं होतं त्यावेळी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर 15%चा जो निधी आहे तो बँक ऑफ बडोदा, ICICI, HDFC यासारख्या खाजगी बँकांमध्ये वर्ग करण्यात आला होता। जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये डीबीटीचं बटन दाबण्यात आलं होतं तेव्हा या बँकांमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता। याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जास्तीत जास्त खाती ही जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये असतात त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरण करत असताना सरकारने जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये सुमारे 25% निधी पाठवलेला होता। शेतकरी बांधवांनो, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुहेरी हप्ता म्हणजे 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करताना शेतकऱ्यांचा डेटा मुख्य सर्व्हरवर प्रोसेस केला होता आणि यासाठीच उच्चस्तरीय बैठक देखील पार पडली होती। यंदा मान्सूनच्या सुरुवातीला खते बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याचं नियोजन सरकार बांधत होतं त्यामुळे आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे सोडण्यात आले। कृषी विभागाने देखील संपूर्ण राज्याचा भौगोलिक आणि हवामान विषयक अहवाल तपासला असून जिल्ह्यांमध्ये गरज असणाऱ्या निवडक जिल्ह्यांची यादी बनवण्यात आली होती आणि या विशेष नियोजनानुसार कृषी विभागाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाचं अचूक विभाजन करत पहिल्या टप्प्यातील जिल्ह्याची नावे फायनल केली होती आणि त्यानुसारच शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी आणि शेतकरी कुटुंबियांच्या खात्यामध्ये रोख रक्कम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुहेरी हप्त्याचं वितरण पार पडले। पुणे आणि पुण्यालगतच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून निधी वाटपाचं काम पार पडले तर कोल्हापूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध जिल्ह्यामध्ये EKYC पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजे 4,000 रुपये जमा झाले। सांगलीमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून वेगाने पैसे सोडण्यात आले आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या तडाख्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा 4,000 रुपयाचा लाभ आषाढी एकादशीच्या दिवशी मिळाला। जळगावमधील केळी आणि कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणांसाठी रोख रक्कम बँक खात्यामध्ये मिळाली। त्याचबरोबर नाशिक म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील कृषी केंद्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून द्राक्ष बाग तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। तर बीडमधील पर्जन्यमान कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस साहेबांच्या विशेष आदेशानुसार निधी वर्ग करण्यात आला। तर जालना जिल्ह्यामधील मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे आणि जमिनीच्या नोंदी त्रुटीमुक्त असलेल्या पहिल्या क्षेत्रामध्ये पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ हा आषाढी एकादशीच्या दिवशी मिळाला। तर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचं प्रमुख केंद्र असणाऱ्या जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या हालचाली आणि पिकांच्या पाहणीनुसार हप्ता वाटप पार पडले। तर वाशिममधील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून 60% निधीचा लाभ मिळालेला आहे। बुलढाणामधील विदर्भ भागातील हवामानाचा फटका जास्त बसलेला जिल्हा आहे त्यामुळे जमिनीची पात्रता बघून तसेच हवामानाच्या हालचाली जाणून घेऊन बुलढाणा जिल्ह्याची निवड ही पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली होती। यवतमाळ म्हणजेच कापूस उत्पादक पट्टा आहे आणि या जिल्ह्यामध्ये EKYCचं काम वेगाने पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला। यवतमाळमध्ये खाजगी बँकांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना दुहेरी हप्त्याचा लाभ सर्वात आधी मिळाला। तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीला बियाणांची तीव्र गरज होती त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा ICICI, HDFC यासारख्या बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे।